आपल्याला समोर असल्यासारख्याच वाटतात ना गाड्या, पण आपण बरोबर बाजूने चाललोय. आपल्याला स्टेअरिंगचा अंदाज कुठून घ्यायचा आहे माहिती आहे का? लेफ्टचा व्हीलचा अंदाज घेणं गरजेचं आहे. आता आपलं लेफ्टचं व्हील कुठून चाललं अंदाज तुला काही कळतंय का? सांग बरं अंदाज. बस बरोबर आहे, त्या माणसाच्या पायाच्या जस्ट साईडने. पण आपल्याला तो अंदाज कुठून घ्यायचा आहे? जो सेंटर पॉईंट आहे ना आपल्या गाडीचा, हा सेंटर पॉईंट. ओके, बरोबर आहे. या सेंटर पॉईंटवर आपलं लेफ्टचं व्हील आहे असं आपल्याला समजून चालायचं आहे. ओके. लक्षात आलं का? म्हणजे आपण जेव्हा गाडी चालवतो, आता हे या पट्ट्याच्या वरून अंदाज घेऊया आपण. बरोबर आहे. हा लेफ्टचा पट्टा बघूया. हे बघा, हा जो पट्टा आहे आता पुढे कंटिन्यू होईल, तिथून बघूया. इथून आता बघ, तुझं लेफ्टचं व्हील आहे ना बरोबर मिडल या पट्ट्यावर आहे आणि तुला पट्टा बरोबर मिडल मध्ये दिसत असेल. हो, बरोबर आहे. मग मिडल मधून तुला लेफ्टच्या व्हीलचा अंदाज घ्यायचा आहे. लक्षात आलं?